गुड मॉर्निंग. जर तुमचा एज 40 ते 45च्या दरम्यान आहे तर तुमच्या एजवाल्यांनी काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे टर्म इन्शुरन्स हा तुमचा कंटिन्यू असेल. हेल्थ इन्शुरन्सचा प्रत्येक 5-5 वर्षामध्ये प्रीमियम हा वाढत असतो, त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स पण तुमचा कंटिन्यू आहे. भरपूर लोकांचं काय होतं का, अरे मी 10 वर्ष झाली हेल्थ इन्शुरन्सचे प्रीमियम भरतोय पण मला प्रॉफिट काही झाला नाही. मग अशा लोकांना एकच सांगता येईल का बाबा, पहिल्या माळ्यावरून उडी मारा, तुम्हाला हेल्थ इन्शुरन्सचा प्रॉफिट होईल. हेल्थ इन्शुरन्स जे आहे हा काही प्रॉफिट होण्यासाठी नाही आहे, हा एक प्रोटेक्ट का एक बॅकअप आहे. का मेजर ॲक्सिडेंट झालं किंवा काही मोठा आजार झाला तर तो एक फायनान्शियल बॅकअप म्हणून हा, किंवा आपण एक सांगतो हेल्थ प्रोटेक्शन आपल्या फॅमिलीचं, त्याच्यासाठी हा हेल्थ इन्शुरन्स असतो. आता या एजमध्ये आपल्याला मॅक्झिमम जे प्रीमियम आहेत किंवा जे आपण भरतोय, होम लोन झालं किंवा अजून काही प्रीमियम आहेत, तर ते मॅक्झिमम आपल्याला रिड्यूस करायचे आहेत. आता हे जे रिड्यूस करायचे आहेत, आता होम लोन झालं किंवा अजून काही आपण कार लोन घेतो, बाईक लोन घेतो किंवा अजून काही काही लोन घेतो, हे आपल्या मंथली सॅलरीच्या मिनिमम एक 20 to 25%च्या दरम्यान आले पाहिजे. म्हणजे ₹1,00,000 सॅलरी आहे तर 25,000 मध्ये हे सर्व तुमचे होम लोन, कार लोन वगैरे वगैरे हे झाले पाहिजे. आता ते करण्यासाठी प्रत्येक वर्षी आपल्याला एक लमसम अमाऊंट जी आहे ही आपल्याला होम लोनमध्ये ॲड करायची आहे. मग त्यानुसार आपले प्रीमियम हे कमी होत जातं. म्हणजे जो इंटरेस्ट आपण इन फ्युचरमध्ये जो डबल देणार असू तो आपल्याला हळूहळू तो कमी होतो. प्लस EMI, जेवढे ट्रॅप आहेत हे EMIचे, त्याच्यापासून आपल्याला वाचायचं आहे. भरपूर लोक काय EMIवर ॲपल फोन घेतात किंवा अजून काही सुपर बाईक वगैरे घेतात. आता ज्याचा महिन्याला किंवा दिवसाला एक ॲपल खायची पण कॅपॅसिटी नसते, ते पण ॲपल फोन घेऊन फिरतात. तर अशा लोकांना फक्त दिखावा करून चालणार नाही, आपल्याला एक क्वालिटी लाईफ जगायची आहे, म्हणजेच EMI फ्री लाईफ आपल्याला जगायची आहे. तर 45पर्यंत जेवढं मॅक्झिमम रिड्यूस करता येईल तेवढं तुम्हाला EMI रिड्यूस करायचे आहेत. प्लस आता या एजमध्ये भरपूर लोकांचं काय होतं का, एज्युकेशन प्लॅनिंग करतात, मुलांच्या शिक्षणाचं झालं प्लॅनिंग, अजून वेडिंग प्लॅनिंग झाली, अशा प्रकारे प्लॅनिंग करतात, पण स्वतःची प्लॅनिंग ही करत नाही. रिटायरमेंट प्लॅनिंग असं पण होऊ शकतं. तर रिटायरमेंट प्लॅनिंग, जर तुमचं वय 40 ते 45मध्ये आहे तर रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी तुमच्याकडे आता पण 20 ते 15 वर्ष बाकी आहेत, तर आता पण तुम्ही रिटायरमेंट प्लॅनिंग करू शकता. तर रिटायरमेंट प्लॅनिंग ही तुमच्यासाठी करायची आहे, कारण आता हे जे आपण फायनान्शियल प्लॅनिंग बोलतो हे प्रत्येकाला लागू होईल असं नाही आहे. प्रत्येकाची इन्कम वेगळी आहे, प्रत्येकाचं हे आपण जे डिस्कशन करतो एक जनरल डिस्कशन आहे, त्यामुळे प्रत्येकाला हे लागू होईलच असं नाही आहे. पण ज्यांनी जर रिटायरमेंट प्लॅनिंग या एजमध्ये पण नाही केली त्यांच्याकडे पण 15 ते 20 वर्ष आहेत, कारण 15 ते 20 वर्षामध्ये पण चांगली वेल्थ क्रिएट होऊ शकते. तर अशा प्रकारे तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग या एजमध्ये करायची आहे. धन्यवाद.